नमस्कार, पुन्हा एकदा आपले स्वागत. मित्रांनो, निवृत्ती वेतन त्याचबरोबर कुटुंब निवृत्ती वेतन नियमात मोठा बदल झालेला आहे. जाणून घ्या या व्हिडिओच्या माध्यमातून काय बदल झालेला आहे, त्याकरता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. मित्रांनो, सरकारच्या वित्त विभागामार्फत दिनांक 7 एप्रिल 2026 रोजी एक महत्त्वपूर्ण शासन निर्णय जारी करण्यात आला असून निवृत्ती वेतन व कुटुंब निवृत्ती वेतन प्रदान करण्याच्या कार्यपद्धतीत मोठी सुधारणा करण्यात आली आहे. या निर्णयामुळे विशेषतः मृत निवृत्ती वेतनधारकांच्या वारसदारांना मोठा दिलासा मिळणार आहे. काय आहे नवीन निर्णय? नवीन शासन निर्णयानुसार जर एखाद्या निवृत्ती वेतनधारकाचा मृत्यू झाला असेल तर त्याच्या नामनिर्देशित वारसदाराने आता मृत्यूच्या तारखेपासून 5 वर्षाच्या आत अर्ज सादर केल्यास त्याच्या हयातकालीन थकबाकी रक्कम मिळू शकते. हा अर्ज अधिदान व लेखा कार्यालय मुंबई किंवा संबंधित कोषागार कार्यालयात सादर करावा लागेल. आधी आणि आता काय बदल झाला? मित्रांनो, पूर्वी या प्रक्रियेसाठी अर्ज करण्याचा कालावधी फक्त 1 वर्ष इतका मर्यादित होता. अनेक वारसदारांना माहिती अभावी किंवा इतर कारणाअभावी वेळेत अर्ज करता येत नव्हता, त्यामुळे त्यांचे आर्थिक नुकसान होत होते. आता हा कालावधी वाढून 5 वर्ष करण्यात आला आहे, त्यामुळे अधिकाधिक पात्र वारसदारांना लाभ मिळणार आहे. 5 वर्षानंतर अर्ज केल्यास काय होईल? मित्रांनो, जर वारसदाराने मृत्यूच्या तारखेपासून 5 वर्षानंतर अर्ज सादर केला तर अशा प्रकरणात थकबाकीची मागणी अमान्य केली जाईल. संबंधित वारसदाराला याबाबत अधिकृतपणे कळवले जाईल. वारसदारांसाठी महत्त्वाच्या सूचना. मित्रांनो, मृत्यू झाल्यानंतर शक्य तितक्या लवकर अर्ज सादर करावा. आवश्यक कागदपत्रे, मृत्यू प्रमाणपत्र, ओळखपत्र, बँक तपशील तयार ठेवा. अर्ज योग्य कार्यालयातच सादर करा. अर्जाची पावती रसीद जतन करून ठेवा. निर्णयाचा फायदा कोणाला? राज्य सरकारी निवृत्ती वेतनधारकाचे कुटुंबीय, उशिरा माहिती मिळालेल्या वारसदारांना, ग्रामीण भागातील लाभार्थी ज्यांना प्रक्रियेची माहिती उशिरा मिळते. राज्य सरकारचा निर्णय अत्यंत सकारात्मक असून यामुळे हजारो वारसदारांना आर्थिक न्याय मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. 1 वर्षाच्या मर्यादेपेक्षा 5 वर्षाची मुदत ही मोठी दिलासा देणारी आहे. त्यामुळे जर तुमच्या कुटुंबात अशा प्रकारची केस असेल तर वेळ न दवडता अर्ज प्रक्रिया पूर्ण करा. आपल्या मित्रांना ही बातमी शेअर करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.